परमपूज्य डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराज यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ जगासमोर मांडलेला पूर्णवाद या तत्वज्ञानाच्या अवतरणाला 75 वर्ष पूर्ण होत असताना साजऱ्या केल्या जाणाऱ्या पूर्णवाद अमृत महोत्सवी वर्षाची पर्वणी साधत रेडिओ देवगिरी घेऊन येत आहे 12 भागांची विशेष मालिका जीवनकला. तर या मालिकेच्या 11व्या भागात आज आपण ऐकणार आहोत शोभाताई गोडबोले यांना, ज्या आपल्यासोबत मोक्ष या विषयावरती बोलणार आहेत. तर ऐकूया श्री लक्ष्मीकांत धोंड यांनी शोभाताई गोडबोले यांची घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. जीवनकला या आपल्या मालिकेमध्ये आज रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये शोभाताई गोडबोले आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. शोभाताई गोडबोले गेल्या 50 वर्षांपासून पूर्णवाद परिवाराच्या सदस्य आहेत. नुसत्या सदस्य नाही आहेत, अभ्यासिका आहेत. नुसत्या अभ्यासिका नाही आहेत, चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, प्रचार प्रसारामध्ये त्यांचं कार्य आहे. पूर्णवाद या ग्रंथाचा नुसतं आकलन नव्हे तर त्याचा अभ्यास करून त्यावर चिकित्सक अशी दृष्टी त्यांची वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्या मांडत असतात. पूर्णवाद नारी फोरम या संघटनेचं अनेक वर्ष 25 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे आणि एकूणच या कार्याचा एक ज्याला काय म्हणता येईल प्रसाद, आपण असा हा शब्द वापरूया, तो प्रसाद त्यांना मिळालेला आहे. तो पूर्णवाद परिस हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांनी त्या सन्मानित आहेत. अशा शोभाताई गोडबोले यांच्याकडून आपण आज पूर्णवाद या ग्रंथातील जे वेगवेगळे संकल्पना आहेत, या संकल्पनेतील मोक्ष या संकल्पनेच्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. शोभाताई, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये मोक्ष मिळवणं म्हटलं की तो एक आध्यात्मिक भाग येतो. बरोबर. देवाची पूजा करायची, कठीण तपश्चर्या करायची आणि मोक्ष मिळवायचा. आणि मोक्ष मिळाला की मग संपलं. म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता किंवा जीवनानंतरच मोक्ष मिळतो किंवा जीवनाच्या शेवटी मोक्ष मिळतो, ही एक धारणा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असते. त्यामुळं मोक्षाकडे जाण्याचे अनेक मार्ग अनेकांनी सांगितलेले आहेत. भक्तिमार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे, हठयोग आहे, वगैरे वगैरे मार्ग सांगितलेले आहेत. जो संसारी किंवा प्रपंचामध्ये रमलेला माणूस आहे त्याच्यासाठी वारकरी संप्रदायाने, भागवत संप्रदायाने भक्तिमार्ग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये नवविधा भक्ती आहे. अशा अनेक गोष्टीतून सांगितलेला हा एक मोक्ष हा शब्द. दुसरा आपल्याकडे लग्न कार्यामध्ये सर्वसाधारणपणे वापरला जातो तो शब्द, एरवी कधी वापरला जात नाही. अध्यात्मामध्ये किंवा प्रवचनांमधून तो येणारा शब्द, तो म्हणजे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. त्याच्यातला 4था पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. तर या अर्थाने, या 2 अर्थाने आपल्यासमोर, सर्वसामान्य माणसाच्या समोर मोक्ष हा शब्द येतो. आता हे दोन्ही समान आहेत का वेगवेगळे आहेत, याबद्दलची धारणा सामान्य माणसाची पक्की नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्णवाद ग्रंथामध्ये महाराजांनी मोक्ष ही जी संकल्पना सांगितलेली आहे, ती संकल्पना यासारखीच आहे का थोडीशी वेगळी आहे, या संदर्भात आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम मी देवगिरी रेडिओ इथे मला बोलावल्याबद्दल मी खरोखरीच आनंदी आहे की हा विषय मला या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल. आपण जर पूर्णवाद ह्या विषयावरती आत्तापर्यंत जवळजवळ 9 भाग आपण इथे केलेले आहेत. त्यामुळे हा विषय अनेक टप्प्यामध्ये आपण हा पुढे नेलेला आहे. आणि हा पूर्णवाद ग्रंथातला हा जर पाहिला तर हा 8वा टप्पा आहे. मोक्ष 9 टप्प्यामध्ये म्हणजे 9 प्रकरणांमधून पूर्णवाद सिद्धांत
आणि त्याच्या अनुषंगिक म्हणजे पूर्णवाद तत्त्वज्ञानाच्या आधी भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जे जे विषय अभ्यासले गेले किंवा ते विषय पुढे नेले त्या सर्वांचा एक पूर्वपक्ष करून महाराजांनी वेदांना पूर्ण ही संकल्पना कशा पद्धतीने मान्य आहे आणि मधल्या काळामध्ये या तत्त्वज्ञानामध्ये कोणते विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडले गेले किंवा प्रत्येकाने आपलं जे काही एक पूर्ण सत्य त्यांनी केवळ सत्य म्हणून जे काही स्वीकारलं म्हणजे त्याच्यात आपण सर्वात म्हणतो की शंकराचार्यांचा केवलाद्वैतवाद किंवा मायावाद, त्याच्या आधी बुद्धाचा शून्यवाद. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाला तशा वैदिक परंपरेनंतर बरेच वर्षे ही परंपरा अखंडित चालू असताना मधल्या काही काळामध्ये त्याला अनेक कारणं आहेत, भौगोलिक, ऐतिहासिक किंवा आपल्या इथे ज्या ज्या काही पद्धतीने अनेकांनी राज्य केलं भारतावर तोही एक भाग आपण विचारात घेतला. तर ह्या बुद्धाच्या शून्यवादापासून ही परंपरा किंवा एक दृष्टिकोन सगळ्या जीवनाकडे पाहण्याचा आणि ह्या वैदिक परंपरेकडे पाहण्याचा थोडासा बदललेला आपल्याला दिसतो. आणि मग तिथून ह्या सगळ्या संकल्पना ज्या काही आहेत की केवळ सत्य काय, वेदांमधलं केवळ सत्य, त्या तिथे पूर्ण जे काही सत्य मानलं गेलं ते, आणि पुढे शंकराचार्यांच्या काळामध्ये किंवा त्याचा जो काही प्रभाव नुसता भारतातच नाही तर जगावरती त्या शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे. आणि तिथे जी काही संकल्पना त्यांच्या केवळ सत्याची ती परब्रह्म सत्य, आणि परब्रह्म म्हणजे त्यांनी शिवतत्व जे आहे म्हणजे आत्मतत्वाच्या अनुषंगाने पुढे तो परब्रह्माचा विषय आणखीन व्यापक, त्याला त्यांनी केवलत्व दिल्यामुळे त्याच्या अनुषंगाने हे सगळे विषय अभ्यासले गेले. आणि मग तिथेही जीवदशा हा मोक्ष बंध आणि त्याच्या सापेक्ष मोक्ष ही संकल्पना पहिल्यांदा आपल्या तत्त्वज्ञान क्षेत्रात रूढ झाली. म्हणजे बंध आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे बंधाच्या उलटी, हा म्हणजे हा बंध आहे, विरोध, जी विरोध त्याची दुसरी बाजू म्हणजे एकदम विरुद्ध बाजू. हे सगळं आपण जे काही आपल्याला जीवन मिळालेलं आहे ना, हे सगळं म्हणजे एक जीवदशा आहे असं म्हटलंय. आणि त्याला बंधनात आपण इथे अडकलेलो आहोत ह्या सगळ्या जगामध्ये जन्माला आल्यानंतर. आणि आता याच्यातून आपल्याला सुटका मिळवायची आहे आणि ती मोक्ष ही संकल्पना आहे. मग ती केवळ सत्य जे परब्रह्म सत्य आहे त्याची मला अपरोक्षानुभूती घेतली की मोक्ष मिळाला, अशी ती एक संकल्पना त्या तत्त्वज्ञानामध्ये आली. आणि त्या ज्ञानमार्गाने जाऊन त्या अपरोक्षानुभूतीचा एक मार्ग पुढे आला. आत्ता जसे आपण अनेक मार्ग सांगितले की ह्या मोक्ष ह्या संकल्पनेमध्ये मग भक्ती मार्ग आला किंवा बुद्धांचा सुद्धा जो आला की आत्यंतिक कल्याण, ज्या 6 तत्वांनी त्यांनी पुढे तो विषय आणला. पण मग तिथेही जीवनाकडे पाहण्यासाठी तो एक जीवन जगणं हा जो विषय आहे, हिरिरीने जगणं, जीवनाभिनिवेशाने जगणं, हा विषय हळूहळू कमी व्हायला लागला. बरं. आणि एकमार्गी एकांगित्व यायला लागलं त्याला. मोक्ष मार्ग म्हणजे मोक्षासाठी जीवन असा एक संकल्पना आली. म्हणजे सर्वसाधारणपणे मोक्षाबद्दलची जी संकल्पना आहे ती वेगवेगळ्या दर्शनातून आपल्यासमोर जेव्हा आली मग ते अनेक दर्शनं प्रत्येक पूर्वसुरींनी जी मांडलेली आहेत त्याच्यातून आलेली आहे. त्यामुळं सामान्य माणूस हा मुमुक्षु होत गेला. बरोबर. आणि मग मुमुक्षु होत गेला. पण मग आपण जे जीवन जगतो ते जीवन आणि मुमुक्षु असलेल्या माणसाचं जीवन याच्यामध्ये फरक पडतो. बरोबर आहे. मग हा फरक अपेक्षित आहे की नाही? आपण जर जीवनाचा थोडासा विचार केला की जन्माला आलेल्या प्रत्येकाला मोक्ष मिळावा असं वाटतं का? जन्माला आलेल्या प्रत्येकाला मला माझ्या जगायचंय, पुन्हा माझ्या मनासारखं हिरिरीनी जे हवंय ते मिळवण्यासाठी मला जन्म आहे. आणि जन्माला येतानाच या सर्व गोष्टी आपल्याला जगामध्ये उपलब्ध दिसतात, त्या काही आपल्याला नवीन निर्माण करायच्या नसतात. म्हणजे वस्तू पण दिसतात, विषय पण असतात आणि वासना पण आपल्यामध्ये असतात. बरोबर. हे सगळं जर एकत्रित विचार केला तर हे निसर्ग आहे किंवा त्याच्या मागे आपण ईश्वरी देण आहे असं म्हणू की ज्यांनी जन्माला घातलं त्यांनीच वासनाही दिल्या आणि तृप्तीचे विषय पण दिले. आणि
वासना दिल्यात म्हणजे ती भोग क्षमताही दिली आणि तृप्तीही दिली. म्हणजे हे सगळं हे विष्णू तत्व, जर तत्वज्ञानाच्या भूमिकेतनं म्हणलं तर हे सगळं विष्णू तत्व आहे. आणि इथे माणूस जास्त आनंदी आहे. मोक्षाला जाण्यापेक्षा सुद्धा मला माझ्या जीवनात आजचं जीवन मला चांगलं जगता येणं ही संकल्पना जास्त आनंददायी आहे. मग त्याचा एक असं म्हणता येईल का की हा जो आनंद मिळतो जे आहे त्याचे उपभोग घेतल्यानंतर मला मिळणारा आनंद आणि मोक्ष प्राप्तीनंतरचा आनंद, या दोन्ही मधला फरक सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं समजून सांगायचा? तर मोक्ष ही संकल्पना ही म्हणजे एक शेवटचा टप्पा, म्हणजे मृत्यूनंतर मला पुन्हा जन्म नको. पुनरपि जननम पुनरपि म्हणजे मरणम. मोक्ष प्राप्त झाला की हे जे सगळं चक्र आहे, संपलं. जीवन मरणाचं चक्र आहे, त्याच्यातून माझी मुक्तता होणे हा त्या हा मागचा विषय उद्देश असतो. पण मूळ विषय जगणं हा विषय जर आपण धरला की प्रत्येकाला म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येकाला जगावंसं वाटतं, तर मग तिथेही मोक्ष आपल्याला कसा अनुभवायचा, जगत असताना कसा मोक्ष अनुभवायचा. तर मी एखादी गोष्ट ठरवली मला करायची आहे, काही मिळवायची आहे. जसं आपण म्हणतो की मला घर बांधायचंय, घर बांधून झालं की एक आनंद की तो आनंद मिळतो, तोही एक प्रकारचा मोक्षच आहे त्या विषयापुरता. मला शिक्षण घ्यायचंय, मला एखादी डिग्री घ्यायची आहे, किंवा समजा लग्न कार्य असेल तर मी काही गोष्टी ठरवतो आणि त्याप्रमाणे ते घडत गेलं आणि तो विषय पूर्ण झाला, तिथेही तो एक प्रकारचा मोक्षच आहे. म्हणजे जीवनात जगत असताना सुद्धा ठरवलेला संकल्पित कार्य जेव्हा पूर्ण होतं ती स्थिती सुद्धा मोक्षाचीच आहे. मग हा जर विचार करायला गेलो आपण तर 4 जे पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिले जे 3 पुरुषार्थ आहेत त्या पुरुषार्थाची एक एक पायरी आपण जेव्हा चढतो त्यावेळेला मिळणारा आनंद हा मोक्ष प्राप्तीच्या आनंदाचा एक काही अंश आहे असं म्हणायचं का त्याला? म्हणजे आता घर बांधणे हे एक या 4 पुरुषार्थापैकी एकच भाग झाला. तर तिथे मिळणारा जो आनंद आहे मग तो मोक्ष प्राप्तीच्या आनंदाचा काही अंश असं म्हणायला हरकत नाही. पण मग ते घर बांधणं झालं की त्याच्यासमोर दुसरं उभं राहतं. आता घर झालं, आता गाडी पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणतो की माणसाची इच्छा, मी लालसा हा शब्द वापरत नाही इथे, पण इच्छा म्हणतो, या इच्छा या व्यापक होत जातात, विस्तारत जातात. आणि मग ज्या ज्या टप्प्यावर ती इच्छा पूर्ण होते तिथे तिथे आपल्याला मोक्ष प्राप्तीच्या आनंदाचा काही अंश म्हणजे, आणि मोक्ष हा आनंदाशी जोडलेला आहे. मोक्ष म्हणजे तो विषय संपवण्याचा जो काही आपल्यावर संस्कार आहे की संपणं, जीवन संपणं आणि तो अंतिम मोक्षाला आपण जाणं, मग या दृष्टीने आणखी एक विचार मनात येतो की हे झालं भौतिक प्रगतीच्या बाबतीमध्ये, घर बांधणं किंवा गाडी घेणं हा भाग झाला. याच्याशिवाय मी जे काम करतो त्या कामामध्ये मला मिळणारं यश किंवा कामामध्ये मिळणारी सफलता हाही एक आनंदाचा भाग आहे. आनंदाचा भाग. मग हा जो आनंद आहे हा आनंद सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक गोष्टीतून आनंद मिळतो. आपल्या आईवडिलांची सेवा करताना मिळणारा आनंद, रुग्णांची सेवा करताना मिळणारा आनंद, ज्यांना आपण मदत करू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य पाहिले की मला मिळणारा आनंद, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद आहे. ही संकल्पना महाराजांनी मोक्ष या संदर्भात मांडलेली आहे का? तर मोक्ष हा जो विषय आहे तो ह्या संदर्भाने तर येतोच, पण आता आपण जसं म्हणलं की हे 4 पुरुषार्थ जे म्हटलेत आपण, तर हा ह्याच्यातला जो पहिला धर्म पुरुषार्थ म्हटला जातो की तो धर्म पुरुषार्थ म्हणजे काय, तर स्वधर्म पुरुषार्थ, स्वधर्माची जाण आपल्याला होणं आणि ती पूर्ण करणं, हा एक पुरुषार्थाचा विषय येतो. थोडासा एक वेगळा भाग येतो. पुरुषार्थामधला धर्म आणि स्वधर्म. स्वधर्म मला वाटतं कुठेतरी हा याच्याशी स्वतःशी निगडीत असलेला आहे. आणि धर्म ही संकल्पना समाजाशी निगडीत नाही. आता हा जे असा समज सर्वसामान्य माणूस धर्माचरणाने तो वागतो. एखादा व्यक्ती धर्माचरणाने वागतो, कोणी असं म्हणत नाही की तो स्वधर्माचरणाने वागतो असं कोणी म्हणत नाही. तर त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे की धर्माचरण म्हणल्यानंतर आजच्या काळाप्रमाणे
जे योग्य वर्तन आपल्याला करायचंय त्याला धर्म म्हणजे फक्त ते देवाशीच निगडीत आहे असं नाही, नाहीये नाही, तो नाही, विषय. नाही. तर व्यक्ती आणि माणूस समाज माणुसकी जिथे जगतोय, एक हा. प्राणी जीवसृष्टीतला एक प्राणी या दृष्टीने या जो धर्म दृष्टीने आहे तो त्याचा. योग्य पद्धतीने त्याचं आचार असणं त्याला आपण धर्म म्हणू. पण हा धर्म जो आहे ना हा स्वधर्माशी जोडलेला आहे. हा जो पुरुषार्थाचा जो भाग आहे हा स्वधर्माशी जोडलेला आहे असं महाराजांचं म्हणणं आहे की त्या धर्माच्या पुढचा भाग जो येतो अर्थ तो स्वधर्म जर कळला तर की तो मला मग त्या अनुषंगाने अर्थ म्हणजे काय तो स्वधर्म पूर्तीसाठी लागणारी साधन संपत्ती. अर्थ म्हणजे नुसता पैसा नाही. तर माझा स्वधर्म पूर्ण करण्यासाठी मला काय काय या जगामधून मिळवायचंय त्याची जुळवाजुळव करणं आणि कामपुरुषार्थ म्हणजे त्या स्वधर्मासाठी त्याचा विनियोग करता येणं. म्हणजे जसा एखाद्याजवळ सेवाभाव असेल तर तो सेवाभाव नुसता काम करत नाही ना. त्याच्यासाठी त्याला वेळ लागेल, पैसा लागेल किंवा त्याच्या अनुषंगिक काही गोष्टी लागतील त्याला आणि तेव्हा ती पूर्ण होईल किंवा तशी परिस्थिती लागेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की रुग्णालयात जाऊन ते सुद्धा मला उपलब्ध झालं पाहिजे, मला तेवढा वेळ काढता आला. बरोबर आहे. पण ते जर माझं ठरलेलं आहे किंवा नाही हे मला करायचंय तर 24 तास मी सेवा नाही करू शकणार. कारण मला जगताना मला इतर जगण्यासाठीचे विषय त्याची प्राप्ती तर करावीच लागेल. पण हा स्वधर्माचा विषय सोडून जर मी भलतीकडेच पैशाच्या मागे लागले म्हणजे आज जे होत आहे ना की आपण एकाच्याच मागे लागतो आणि मूळ विषय आता हा स्वधर्माचा विषय हा तुमच्या अंतःप्रेरणेशी जोडलेला आहे महाराज म्हणतात. बरोबर. म्हणजे हा थोडासा सूक्ष्म विषय आहे. पण आपण गीतेपासून जर पाहिलं की स्वधर्म हा विषय किती महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये म्हणजे स्वधर्म हा तुमचा तो गौण असो कसाही असो पण तो तुम्ही जर त्याचं पालन केलं तर तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणाने आनंद प्राप्त होऊ शकतो त्याच्या पूर्ततेमध्ये. तर हा तुमच्या अंतःप्रेरणेशी आहे. हा बाहेरून म्हणजे परप्रेरणा घेऊन किंवा बहिर्मुखतेने आपण बाह्य जगामध्ये जे विषय उपलब्ध आहेत किंवा तो करतोय म्हणून मी करतोय हे जे काही असं न करता ह्या स्वधर्माच्या अनुषंगाने म्हणजे जन्माला आला त्याला असे स्वधर्म ओळखितो ऐसे जीवनाचे मर्म असं म्हटलंय. हे जे मर्म आहे ना जीवनाचं हे ह्या स्वधर्मामध्ये अनुस्यूत आहे आणि ते जर आपल्याला कळलं आणि त्या अनुषंगाने हा अर्थ आणि काम याची जोड जर आपल्याला देता आली तर मोक्ष म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये म्हणजे एक आपण टप्पा घेतला की तो जो एक स्वधर्माचा धागा आहे तो आपल्याला पकडून पुढे जावं लागतं. म्हणजे मला काही गरज नाहीये, माझा स्वधर्म गाडी घेण्याचा नाहीये असं नाहीये. आज जगामध्ये मला जर काम करायचंय, लांब जायचंय जिथे काही किंवा त्याची गरज आहे. जसं आपण म्हणतो की फॉरेनमध्ये मुलं आहेत त्यांना 3-3 गाड्या लागतात म्हणून आज आपण इथे म्हणलं की एवढं काय करायचंय त्यांना पण त्यांना त्याची गरज आहे, ते घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा विषय या दृष्टीने व्यापक आहे पण माझ्या स्वधर्माचा विषय जो काही आहे मूळ धागा आहे तो पकडून मी जर पुढे गेले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनुषंगिक आणि जीवनाची उन्नती करण्याच्या दृष्टीने मला हे सगळं मिळवायचं आहे. पण हा स्वधर्माचा धागा पक्का मनात ठेवला मग तिथे कमी जास्त हे इतरांच्या सापेक्षत्वात नाही, माझ्या स्वधर्माच्या सापेक्षत्वात मी काय मिळवलं त्याचा जो काही आनंद आहे तो खरा आनंद मला मिळेल आणि तो खरा मोक्ष असेल. म्हणजे एक छोटंसं जर उदाहरण स्वरूप जर आपल्याला सांगायचं झालं तर स्वधर्म हा एक असा धागा आहे की तो दिसत नाही पण तो आहे, अंतःकरणात आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपण म्हणतो की एखादा हार समोर आहे, फुलं दिसतात, त्या हाराला बांधणारा धागा नाही दिसत. तो धागा म्हणजे स्वधर्म, कारण तो असल्याशिवाय हार होणारच नाही. म्हणूनच जीवनातला जो काही आपल्याला आनंद मिळवायचा आहे म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की मोक्ष ही जी संकल्पना आहे ही स्वधर्माशी नेमकी जोडल्या गेलेली आहे. स्वधर्म पाळला तर मोक्ष एखाद्या टप्प्यापर्यंतचा जो तुम्हाला मिळवायचा आहे, ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणून आत्मानंद हा शब्द आपण वापरू शकतो, तर हा आत्मानंद आपल्याला स्वधर्म पाळल्यानंतरच मिळू शकतो. म्हणजे जगत असताना तो आत्मानंद जीवन जगत असतानाच आपल्याला प्राप्त करायचा आहे. म्हणजे हा मोक्ष आहे हा जीवन जगत असतानाच आपल्याला
प्राप्त करायचं बरोबर आहे. आहे. म्हणजे महाराजांची ही एक संकल्पना आहे की या संदर्भामध्ये अगदी स्पष्ट सांगायचं तर मृत्यूनंतर मोक्ष असं नाही आहे. नाही. तुम्ही इथे आहात, जीवन जगत आहात, प्रापंचिक आहात, संसारिक आहात. संसारिक आहात. हे सगळं आपलं स्वतःचं काम, स्वतःचं पोट भरणं, कुटुंबाचं पालनपोषण करणं, हे सगळं करत असताना जो आनंद मिळतो, एकेका टप्प्यावर मिळणारा आनंद, हा आनंद म्हणजे मोक्षाची एक प्रकारची अनुभूती आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे एकूण संकल्पनाच सगळी बदललेली आहे. ही संकल्पना जी मांडलेली आहे, या संकल्पनेचं आणि आत्तापर्यंत पूर्वसुरीने मांडलेलं मोक्षाच्या संकल्पनेचं हा जो फरक आहे, हा फरक महाराजांनी सांगताना नेमकं याचं कारण काय सांगितलं असावं, की ही संकल्पना मांडण्यामागची भूमिका काय, पुढे आणखी काही याला गृहीत धरून त्यांना पुढे काही सांगायचं आहे का? तर ही जी मूळ संकल्पना आहे की म्हणजे वेदांमधूनच हा विषय महाराजांनी की आत्तापर्यंत म्हणजे जे काही आपण वैष्णवाचार्य किंवा शंकराचार्य पाहिले तर ते साधारणपणे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता ह्या प्रस्थानत्रयीवरच त्यांनी आपलं संपूर्ण तत्त्वज्ञान उभं केलं. पण महाराजांनी जेव्हा प्रत्येक तत्त्वज्ञानाचा अनुभव ते घेत गेले की ते सांगतायत ते आणि प्रत्यक्ष जीवन ह्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना तफावत दिसायला लागली. आणि फक्त म्हणजे एक उच्च स्तरावर नाही तर सामान्य माणसाला तत्वज्ञान हे फक्त उच्च स्तरावरच असावं का नाही, सामान्य माणसापर्यंत त्याची अनुभूती यायला पाहिजे. बरोबर आहे. मग हे सगळं आपण ज्याला वेद प्रामाण्य म्हणतो आणि म्हणून त्यांनी वेद, उपनिषद, द्वादश दर्शन ह्या सगळ्याचा आणि त्याच्याबरोबर पाश्चात्य तत्वज्ञानाचा सुद्धा अभ्यास केला. कारण 1948ला पूर्णवादाचा PhD हा विषय मिळालेला आहे, म्हणजे ती डिग्री मिळालेली आहे. तर तेव्हा पाश्चात्यांच्याही तत्वज्ञानाचा अभ्यास करणं गरजेचं होतं, कारण जग जवळ आलं होतं. तो सगळा भाग आपल्यावरती संस्कारित आपण होतच होतो तिथेही. आणि म्हणून हा जो काही संपूर्ण विषय पुन्हा जीवनाच्या सापेक्षत्वात आला, तेव्हा वेदांमध्ये सुद्धा मोक्ष हा शब्दच नाही आहे महाराज म्हणतात. तर तिथे जीवन लालसा आहे, तिथे पूर्ण उन्नतीचीच अपेक्षा आहे आणि अमृतत्वाची एक संकल्पना आहे. बरोबर. मोक्ष हा शब्द नाही आहे, अमृतत्व हा शब्द आहे तिथे. की म्हणजे जीवन उन्नती करत असताना मला अमृतत्वाची अनुभूती येणं, आणि अमृतत्व म्हणजे शिवतत्व आणि ते सच्चित आनंद हा विषय आहे. पण त्याच्या आधीच्या संकल्पना आहेत की विश्वात जगत असताना मला ह्या सगळ्या जगाचाही काही व्यवहार आहे, तोही मला शिकावा लागतो. तिथे उत्पत्ती स्थिती लयाची भूमिका दिसते, म्हणून मला नाराज होऊन चालणार नाहीये, कारण हे चक्र आहे. लयातून पुन्हा उत्पत्ती आहे. म्हणजे तोही दृष्टिकोन, एक जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला की जगण्यासाठी मला जे जे आवश्यक आहे ते सगळं इथे आहे, फक्त मला त्याचा उपयोग माझ्या जीवनासाठी कसा करून घ्यायचा हे शिकायचं. आणि म्हणून जीवन कसं जगायचं ह्याला जास्त महत्त्व दिलं महाराजांनी. म्हणजे जीवन ही कला आहे असं म्हणत असताना ह्या सगळ्याचा उपयोग आहे. जीवन उन्नत करायचंय, प्रापंचिक जीवन परमार्थिक दृष्टिकोनातून उन्नत करायचं. हे दोन वेगळे नाही आहेत. म्हणजे जीवनात तुमची रसिकही असला पाहिजे, तुमच्या क्षमतांचा वाढ करून प्रत्येक गोष्टीचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे, हेही पूर्णवाद शिकवतो. स्वभाव, स्वकष्टार्जित स्वभाव करून तुम्हाला अनेकांशी जुळवून घेता आलं पाहिजे, कारण जीवन एकांगी नाही आहे, तुम्ही एकटे नाही जगू शकत. असा सर्वांगीण विचार करून जीवनाचं एक जे काही त्यांनी समोर उभं केलेलं आहे, हे प्रत्येकाला या सगळ्याचा अनुभव घेऊन आनंदाने जीवन जगणं आणि स्वतःचा अभिनिवेश कुठेही कमी पडू न देणं. आणि यासाठी त्या पूर्णाची संकल्पना जी ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ही उपनिषदातली, पण ती वेदाचीच संकल्पना आहे. त्या पूर्णाची अनुभूती, आणि म्हणून पूर्ण काय आहे ही संकल्पना जर आपल्याला या पूर्ण पुरुष या संकल्पनेतून कळली आणि मी त्याचा अंश आहे, जसं एखाद्या समुद्रातलं एक थेंबभर पाणी घेतलं तरी त्यातले सगळे गुण त्याच्यामध्ये असतात, तसंच मी आहे. सर्व क्षमतांची वाढ करण्यासाठी मला सगळं काही इथे उपलब्ध आहे, फक्त कमी कुठे आहे तर मी माझी स्वतःची
एक जगण्याविषयीचा आग्रह निग्रह जो काही आहे तो मला घेऊन सगळ्या क्षमता वाढवून सगळ्या आनंदाची आपल्याला स्वतःमध्येच निर्मिती करता येणं आणि इतरांनाही त्यात देता येणं ही पूर्णाची संकल्पना आणि नाहीपणाचं ज्या ज्या गोष्टी नाही आहेत त्या मिळवण्यासाठी पण योग्य मार्गाने मिळवणं आणि म्हणून नीती म्हणजे माणूस ही दुसरी संकल्पना त्यांनी दिली की त्या नीती बदलते, प्रत्येक काळात नीती बदलते, पण तरी सुद्धा ती मर्यादा आहे. ती नीतीची मर्यादा स्वतःला ठेवून तुम्ही याही काळात, नाही तर आपण सगळं जे जे काही मला मिळत नाहीये त्याचं आपण काळावर खापर फोडतो, आहे की नाही? म्हणजे माझ्यात काही कमी आहे तर मला काळच तसा आहे, हो मनाच्या विरुद्ध होणारच आहे, कुठे होतंय मनासारखं आपल्या. ही नकारार्थी भूमिका आपल्यामध्ये कधीही न येऊ देता नेहमी पॉझिटिव्हिटी, एक जी ऊर्जा आहे आपल्याला अंतःप्रेरणेतून ती ऊर्जा मिळते आणि ती जिथे कुठे कमी पडेल तिथे इष्टदेवतेची उपासना, हा जो एक ज्ञानकर्म उपासना ही त्रिकांडात्मक साधना सांगून जीवनाची परिपूर्ती करण्याच्या अनुषंगाने हा सगळा विषय महाराजांनी वेदोक्त आणि वेदांच्या ऋचा उपनिषद वचन ह्या सर्वातून हा पूर्णाचाच विषय निश्चितपणाने वेदांना सांगायचा आहे. पण मधल्या काळात ही साखळी कुठेतरी त्याला कालौघात असं म्हणूयात आपण सुटली आणि आता ती पुन्हा एकदा ह्या पूर्णवादाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न माध्यमातून तिथे फक्त पण विचार नाहीये, तर विचार आणि आचार हा तितकाच महत्वाचा आहे. जे आपण ज्ञानविज्ञानामध्ये कळणं आणि वळणं म्हटलं तसं हे स्वधर्म जाणणं आणि त्याची पूर्ती करणं हा 4 पुरुषार्थाचा विषय ह्या अनुषंगाने आपल्याला पुढे नेता येतो. एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो असा की महाराजांनी मोक्ष ही संकल्पना मांडताना एक विचारच बदलून टाकलेला आहे. हो, सर्वसाधारणपणे मोक्ष प्राप्तीसाठी धडपड करणारा एखादा व्यक्ती ही आमच्या डोळ्यासमोर जी असते त्याला जीवनाबद्दल अतीव अनिच्छा असते, हो, बरोबर, अनासक्ती असते अनासक्ती असते. आणि अशा माणसाला आम्ही मुमुक्ष म्हणतो. मुमुक्षु कोण? तो जीवनाच्या रहाटगाडग्याकडे ढुंकूनही पाहत नाही. लग्न झालेलं असलं तरी प्रपंचाकडे लक्ष नाही आहे, आईवडिलांच्याकडे लक्ष नाही आहे, कुटुंबाकडे लक्ष नाही आहे, समाज तर त्याच्यानंतरचा भाग येतो त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आणि काय आहे ध्येय? एक मोक्षप्राप्तीसाठी स्वतः झिजणे. हा मुद्दाम शब्द वापरतो मी, स्वतः झिजणे. आणि हे झिजणं म्हणजे तो शरीर धर्माकडे सुद्धा लक्ष देत नाही. ही संकल्पना पारंपरिक पद्धतीनं आमच्या समोर आलेली आहे. या संकल्पनेला छेद देण्याचं काम महाराजांनी या पूर्णवाद ग्रंथामध्ये मोक्ष या संकल्पनेच्या संदर्भात केलेलं आहे. असं म्हणताना जीवनाबद्दलची अनासक्ती नको, अतीव आसक्तीही नको. हा जो ज्याला म्हणतो आपण सुवर्णमध्य सांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं पूर्णवाद ग्रंथातील मोक्ष ही संकल्पना सर्वसामान्य माणसालाही आवडते, पटते आणि ती आपल्याला प्राप्य आहे अशी धारणा निर्माण होते. काय होतं की सामान्य माणसाला अरे बापरे हे असं इतकं अवघड आहे का, मग जाऊ दे याच्या मागे नकोच जायला. हा जो एक सर्वसाधारण माणसाचा स्वभावाचा भाग असतो तो भाग जर लक्षात घेतला तर जात नाहीत. म्हणून कालौघामध्ये भक्तिमार्ग जो आलेला आहे तो भक्तिमार्गसुद्धा अरे तू प्रपंचात राहा, सगळं राहा, भक्तीच्या मार्गाने गेला तरी तुला मोक्ष मिळतो. ती संकल्पना वेगळी. आणि त्यालाच अनुषंगून जसं महाराजांनी तुम्ही वेदांचा आधार घेऊन म्हटलं आहे तसं मला इथं भक्तिमार्गाचाही थोडंसं जवळपास आहे असं वाटतं. कारण त्यांनी प्रपंचातून दूर हो असं कधीच म्हटलेलं नाही आहे. वारकरी संप्रदाय असो, भागवत संप्रदाय असो, भक्तिमार्ग असो, काही म्हणा त्याला, त्यांनीसुद्धा प्रपंचात राहूनच हे साध्य करायचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं ही संकल्पना सामान्य माणसापर्यंत म्हणजे आत्तापर्यंतच्या मोक्ष या संकल्पनेला आणि मुमुक्षु या धारणेला
या पूर्णवादातून वेगळा एक मिळतो. पण आता माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो, ही जी पूर्णवादाची पूर्ण पुरुषाची संकल्पना आहे त्याच्याकडे या मोक्ष या संकल्पेतून एक पाऊल पुढे जाण्याचा भाग होतो, तर तो कसा काय होऊ शकतो? आता म्हणजे ही धारणा अंगीकारली तर हां, तर ही धारणा अंगीकारताना मला मोक्ष मिळवायचा आहे हेच आधी हे नाहीये ना, आपलं ध्येयच ध्येय नाहीये. मला जगायचंय, ध्येय आहे. मनासारखं जगायचंय. आणि एक म्हणजे जसं आपण म्हटलं की निवृत्ती मार्ग, आधीच निवृत्ती स्वीकारली तर एक संपलं. वेगळीच वाट होऊन जाते. पण प्रवृत्ती मार्गातून निवृत्तीकडे जाणं, हां, प्रवृत्ती मार्गातून निवृत्तीकडे म्हणजे आपण जसं म्हणलंय महाराजांनी त्यांच्या अभंगात की भोगोनिया भोग राहे जो मोकळा, विरागी आगळा तोची जाणं. म्हणजे तुमच्या वासना त्या त्या वयात पूर्ण करून तुम्ही तो टप्पा पूर्ण करून पुढे जायचं. हां, म्हणजे तिथे गुटमळून राहायचं नाही. पण म्हणून त्या तुच्छ आहेत किंवा असंही नाही, त्या योग्य पद्धतीने, कारण वासनात वासुदेवस्य त्या तुम्ही निर्माण केलेल्या नाही आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येकाला वयानुरूप जी आपण विद्या अविद्या आपण आधी की ती अविद्या आहे ती सहज येणार आहे आपल्या बरोबर. जन्मतःच वयोपरत्वे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. मग त्याच्याकडे जर आपण तुच्छतेने बघितलं आणि पुढे गेलो तर कधी कधी म्हातार चळ लागतो आपण म्हणतो. म्हणजे तुमच्या वासनांची पूर्ती झाली नसेल तर पुढच्या कुठल्याही काळात, आज तर आपण बघतो या माध्यमातून तर कुठल्याही वयात काहीही वाटायला लागलंय. म्हणजे असं व्हायला नको की पूर्णवादानी जीवनाकडे पाहण्याचीच दृष्टी अशी दिली आहे की जे जे मिळालंय त्याचा योग्य उपयोग करून योग्य वयात त्याची पूर्तता करून पुढे जायचं. आणि मग एक एक टप्पा पुढे करत तो स्वधर्माचा विषय म्हणून तो असा शेवटपर्यंत नेता येतो. आणि मग तिथे तुम्ही लोकोपयोगी कामं सुद्धा, म्हणजे आपण जर पुरुषार्थ म्हटलं तर त्याच्याबरोबर आश्रम व्यवस्था जी आहे ती त्यालाच लावलेली आहे आपण. हो, बरोबर आहे. तर त्या दोन्हीचं एकत्रीकरण करत जर आपण पुढे गेलो की गृहस्थाश्रम आहे पहिला, ब्रह्मचर्याश्रमानंतर तुम्ही एकदम ब्रह्मचर्य संन्यास असं घेऊन नाहीच होणार आहे. त्या गृहस्थाश्रमामध्ये हे सर्व काही आपण जे काही उपभोग घ्यायचे ते योग्य पद्धतीने घेऊन मग तिथे कुटुंब आहे, समाज आहे. गृहस्थाश्रमात सगळंच लागतं, ते सगळं आपल्याला देणं आहे. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाशी या 4 आश्रम व्यवस्था ही जोडलेली आहे. त्यामुळे गृहस्थाश्रम जो पूर्ण म्हणजे प्रपंच जो चांगल्या पद्धतीने करेल ना तोच परमार्थाचा अधिकारी होऊ शकतो. किंवा प्रपंच हाच परमार्थ व्हावा असं महाराजांचं म्हणणं आहे. कारण काळाची गती वाढली आहे. मी हे काही आत्ता माझं काम नाहीये, मी हे 50 नंतर करीन असं केलं तर तुम्ही तुमच्या क्षमताच कमी होत चालल्या आहेत. आज ते होणार नाहीये. तर प्रपंचातच राहून तुम्हाला हे सर्व त्याच वेळेस कसं करता येईल. म्हणजे तुमची ही उन्नत अवस्था आहे. ही एकाच वेळेस प्रपंच आणि परमार्थ करणं ही केवढी मोठी जबाबदारीच आहे तशी. पण ती शिकणं, आणि ती नुसतं शिकवत नाहीयेत महाराज, आणि ह्याची सांगड घातली पाहिजे की किती माझ्या आयुष्याचा इतका वेळ हा प्रपंचाच्या आवश्यकतेसाठी देणं आवश्यक आहे तेवढा मी द्यायचा, बाकीचा परमार्थ करायला. प्रपंच संपल्यानंतर मग मी परमार्थाकडे जाईल असं म्हटलं तर प्रपंचाचा परीघ इतका व्यापक होऊन जातो, आपण त्याच्यातच राहतो. हां, त्याच्या पलीकडे जातच. आणि परमार्थ हा विषय वेगळा नाहीये म्हणतात महाराज. तुम्ही प्रपंचातच परमार्थात ज्या ज्या गोष्टी आपण म्हणतो ना की तुम्हाला इतरांविषयी आपले पण असलं पाहिजे, ही परमार्थातली आत्मवत सगळ्यांना बघता येणं परमार्थातली एक मोठी. आणि परमार्थाची जाणीव होणं हाच मोक्ष संपादन करण्याच्या पायरीचा एक भाग असू शकतो. भाग आहे. हो, आहे ना. जेव्हा तिथं स्वत्वाचा विचार कमी होत जातो, इतरांचा विचार व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला तुम्ही कुठेतरी या किंवा नुसता दुसऱ्याचा विचार नाही, मी त्यांना माझ्यात मी समाहित करून घेऊ शकतो. ते माझेत, आपलेत, माझं कल्याण त्यांचं कल्याण, आपले पण वाढत जाणे, विश्वाची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर असं जे म्हणतो ना, ही एक उन्नत अवस्था आहे, प्रगल्भ अवस्था आहे असं आपण म्हणू शकतो त्याला. आता जीवनाच्या या सगळ्या रहाट गाडग्यातच तुम्हाला मोक्ष मिळतो
किंवा मोक्षाची अनुभूती येते, हा जो शब्द आपण वापरलेला आहे, ही अनुभूती एकदा आली की तिथे काम संपलं असं होतं का? नाही होत. मोक्षाची ही अनुभूती आहे ती शेवटचा टप्पा नाही आहे तो. हं, तर आपण म्हणजे एक ईश्वराशी आपण जोडले जाणं, हं, मोक्ष ही संकल्पना तिथे म्हणजे जीवन संपणं किंवा मरणाच्या नंतर पुन्हा जन्म नको असं म्हणणं, हं, तर ही एक वेगळी संकल्पना पूर्णवादाने सांगितली आहे की माणसाला शाश्वत अस्तित्व पाहिजे असतं, हं, की मी मरू नये असं वाटतं, म्हणजे मी अखंड इथेच राहावं असं वाटतं. मग म्हणजे पुन्हा जन्म मला पाहिजे असतो. जसं तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय ना हं, हं, की मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी आतुर आहे. हं, मग हा जन्म मला पुन्हा कुठे मिळावा, हं, हे जर तुम्ही आजपर्यंत जीवन जर योग्य पद्धतीने जगला असाल आणि कृतार्थ झाला असाल, तर ते तुम्ही अपेक्षा करू शकता. एवढी ताकद आहे तुमच्यात बरोबर. की याच्या पुढचा जन्म मला कुठे मिळावा, कुणाच्या पोटी मिळावा, काय कार्यार्थ मिळावा. आजपर्यंत मी जे काही केलंय, आता ह्याच्या पुढचं माझं कार्य म्हणजे ही एवढी मोठी संकल्पना आहे की ही ती जीवन संपत नाहीये, तर मला पुन्हा नव्याने कुठे जन्म घ्यायचा आहे आणि हे सुद्धा मी ठरवू शकतो. हं. एवढ्या एवढ्या व्यापक दृष्टीने ही संकल्पना हा आहे. विषय अतिशय छान पद्धतीनं आणि ही संकल्पना अतिशय सोपी करून सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या काही प्रश्नांचं भंडोळ होतं ते सगळं नाहीसं झालेलं असं मला वाटतं. आणि पूर्णवाद या ग्रंथातील मोक्ष ही संकल्पना आमच्या श्रोत्यांना आपण सांगितलीत, त्याबद्दल रेडिओ देवगिरीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं शोभाताई मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. छान वाटलं.